दाल फ्राय करूयात आपण आज. तर याच्यासाठी मी 2 छोट्या वाट्या तुरीची डाळ, 1 छोटी वाटी मुगाची डाळ आणि 7-8 मेथी दाणे असे या कुकरमध्ये घेतलेले आहेत. आता हे स्वच्छ धुवून घेणार 2-3 पाण्याने. तर मी ही डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याच्यात पाणी घातले. आता त्याच्यात आपण अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि थोडंसं तेल. मग कुकरला झाकण लावून मंद गॅसवर शिजवणार आहोत. तर अशी 10 मिनिटानंतर बघा शिट्टी न करता अशी छान मऊ शिजली आहे डाळ. याच्यात आपण पाणी घालून घेऊयात. आणि एकसारखी व्यवस्थित हे करून घेऊया. कढई ठेवली तापायला, त्यामध्ये तेल टाकूयात. कढई जास्त तापली जरा बंद करते. हे साहित्य बघून घेऊयात. लाल मिरची तिसण्यासाठी, तिखटासाठी हिरवी मिरची, कढीपत्ता असा बारीक चिरून घेतला आहे, म्हणजे खातात नाही तर टाकून देतात, काढून टाकतात. हे 5-6 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि कोथिंबीर. याच्यात आपण कांदा टोमॅटो काही घालणार नाही. गॅस लावतो. प्रथम घालूया जिरे, पाव चमचा हिंग, पाव चमचाच घालायचा, शिजताना घातलाय आपण थोडा. हिरवी मिरची, लसूण टाकूया, लाल मिरची पण टाकूया आणि कढीपत्ता, चिरलेला कढीपत्ता. हळद टाकूया थोडी. छान मस्त परतलं गेले सगळं. आता ही डाळ टाकायची. मीठ टाकूया चवीनुसार. बघा किती छान दिसतोय. त्यामध्ये थोडंसं तूप टाकूया. आणि भरपूर अशी कोथिंबीर. त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण जिरा राईस करूया. दाल फ्राय करून झाला तर आपण जिरा राईस करूया. तर त्यासाठी मी कुकर घेतलाय. कुकरमध्ये करूयात आपण. इथं बासमती 2 भांडे तांदूळ अख्खा बासमती धुवून घेतलाय. त्याच्यासाठी कुकरमध्ये तेल घालूया. थोडंसं जरा नेहमीपेक्षा जरा जास्त घालायचं. इतकं तेल घातलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये 2 चमचे जिरे,
जिरं चांगलं फुललं की ही 2 भांडे तांदूळ घेतलेत आपण, तर त्याच्या 3 भांडे घालूयात आपण पाणी घालूयात आता. तीन मीठ घालूया चवीनुसार. जास्त घालायचं नाही, दाल फ्राय मध्ये पण मीठ आहे. पाणी उकळलं की आपण त्यात तांदूळ सोडूया. आता पाहू शकता पाणी याला चांगली उकळी आली आहे. गॅस बारीक करायचा आणि हे तांदूळ याच्यामध्ये टाकायचे. थोडा गॅस मोठा करून हलवून घ्यायचं व्यवस्थित. आणि 1 चमचा तूप सोडून व्यवस्थित तूप मिक्स झालं याच्यात. उकळी आली की झाकण लावून छान उकळी आली. झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेऊया. तर हे बघा, झाकण उघडून 2 शिट्ट्या करून झाकण तसंच हे केलं होतं, तर कसा छान झालाय आपला जिरा राईस. तेव्हा व्यवस्थित शिजलाय तांदूळ. हा दाल फ्राय आणि हा जिरा राईस. या खायला आणि करून बघा माझ्या पद्धतीने. सांगा कसा झाला तो.